किती दिवस अजून आपल्या शेतकऱ्यांचा आणि मजुरांचा जीव अशा थ्रेशर मशीनच्या जबड्यात जाताना पाहत बसायचं? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या घशात अडकून बसलाय. डोंगरी गावात घडलेली ही भीषण दुर्घटना फक्त अपघात नाही, ही दुर्लक्षाची, बेजबाबदारपणाची आणि निष्काळजीपणाची थरकाप उडवणारी किंमत आहे. कामासाठी घराबाहेर पडलेल्या 35 वर्षीय मंगेश चौधरी महाराजपूरचा कष्टकरी मजूर. श्रावण ठाकरे यांच्या शेतात धान काढत होता. सूर्य कडकडत होता, मशीन जोरात चालू होतं आणि नियती शांतपणे घात लावत होती. काम सुरू असतानाच त्याचा पाय घसरला आणि क्षणार्धात एकाएकी तो थेट चालू थ्रेशरच्या निर्दयी जबड्यात ओढला गेला. विचार करा, एका क्षणात मशीनचा आवाज थांबला, पण एका घराचं भविष्य कायमचं कोलमडलं. याला अपघात म्हणायचा की मानवी निष्काळजीपणाची निर्दयी हत्या? रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पंचनामा केलाय. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवलाय. पण प्रशासनाचा हा अपघातानंतरचा प्रतिसाद लोकांना स्वीकारार्ह नाही. किती पंचनामे, किती पोस्टमॉर्टम, कागदपत्र तयार होणार? सुरक्षेची नियम बनवण्यापेक्षा मृत्यू झाल्यावर कागदपत्र भरणं सोपं वाटत आहे काय? कृषी यंत्रावर सेफ्टी गार्ड नाहीत, मजुरांना प्रशिक्षण नाही, सुरक्षा उपाय नाही आणि मग अपघात होतात. शेतकरी देशाचा कणा म्हणतो आपण, पण त्या कण्याला सुरक्षेची पट्टीही देत नाही. ही शर्मेची गोष्ट नाही का? आज डोंगरी गाव रडतंय, हळहळतंय, शोकानं गदागदा हलतंय. घरच्यांचा आक्रोश वर्णनात बसत नाही. एका कुटुंबाचा उजेड विझला आणि प्रशासनाच्या फाईल्समध्ये अजून एक मृत्यूचा आकडा वाढला. एवढंच आहे का मानवी जीवनाचं मूल्य? अशा घटना होतात तेव्हा प्रशासन जागं होतं. 4 दिवस चर्चा होते आणि पुन्हा सर्व शांत. पुढचा जीव जाण्याची वाट पाहतो. हे थांबायला नको का? आज जनता विचारते, कृषी यंत्रांवर बंधनकारक सेफ्टी गार्ड का नाहीत? मजुरांसाठी सुरक्षा प्रशिक्षण का दिलं जात नाही? कामगारांच्या विम्यासाठी कठोर नियम का नाहीत? कुटुंबांच्या डोळ्यात पाणी असताना सरकारी कागदपत्रांचा काय उपयोग? हा अपघात स्पष्ट दाखवून देतोय, प्रगती नावाखाली मशीन वाढतंय, पण सुरक्षा मात्र मागेच आहे. शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणं आता गरजेचं नाही, अनिवार्य आहे. कारण देश शेतकऱ्यांच्या कष्टावर उभा आहे. पण त्याच कष्टकऱ्यांना संरक्षण मिळत नसेल तर विकासाची ही दौड वेडी आणि आंधळी आहे. तुम्हाला काय वाटतं, प्रशासन जागा होणार का, या आणखीन एखादा जीव जाईपर्यंत वाट पाहणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा आवाजच बदल घडवू शकतो. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर.